हॅलो, नमस्ते. आपल्या सर्वांचं खाईन तर तुपाशीमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत मस्त झणझणीत आणि चमचमीत असा वांग बटाटा बोंबलाचा रस्सा. ही रेसिपी एकदम गावरान पद्धतीची आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यासाठी सर्वात अगोदर मी वांगे आणि बटाटे मस्त असे चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत, जेणेकरून ते काळे पडणार नाहीत. आणि त्याचबरोबर आता आपण हे बोंबीलही भाजून घेऊयात. बोंबील भाजत असताना त्याच्यात तेल वगैरे काहीच टाकायचे नाहीये. अशा पद्धतीने सुके बोंबील भाजून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता आपले बोंबील चांगले भाजले गेलेले आहेत. आता आपल्याला हे पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये ह्याच्यासाठी काढायचे की ते थोडेसे असे मऊ होतील आणि हे बोंबील आपल्याला साफ करायला सोपं जाईल. त्याच्यामधले जे काटे आहेत ते काढायला एकदम ईझी होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला बोंबील पाण्यामध्ये काढून एक 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचे आहेत. 5 मिनिटानंतर ना तुम्ही बघू शकता, मी आता हे बोंबील सोलत आहे. हे बोंबील सोलून घेणं खूप गरजेचं आहे. काही लोकं बोंबील सोलत नाही, असेही बनवू शकतात तुम्ही. पण मी कायम असे सोलून घेते, जेणेकरून पोटात वगैरे दुखणार नाही. हे मधले काटे काढल्यानंतर ना, हे जे मधले काटे आहेत, ते मी नेहमी काढून घेते. अशा पद्धतीने मी सर्व बोंबील साफ करून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी देऊयात. फोडणीसाठी मी फक्त आणि फक्त कांदा घेतलेला आहे. इथे मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. आता इथे बघा साधारण मी एक 3 चमचे तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि आपण हा कांदा मस्त गोल्डन ब्राउन होईस्तोपर्यंत परतवून घेऊयात. आता कांदा पटकन भाजावा याच्यासाठी आपण चवीपुरतं मीठ टाकूयात. इथे बघू शकता कांदा असा बऱ्यापैकी भाजला गेलेला आहे. आता आपण बोंबीलही कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्याची टेस्ट एकदम चांगली येईल. अशा पद्धतीने बोंबीलही भाजून झालेले आहेत. आता आपण याच्यात चटणी आणि मीठ टाकूयात. ही जी चटणी आहे, ही महाराष्ट्रीयन चटणी आहे, जी मी कैलास मसाले यांच्याकडून घेतलेली आहे. आणि हे पेड प्रमोशन वगैरे काही नाहीये. हळद आणि चटणी टाकून झाल्यानंतर ना, हे आपल्याला हळद आणि चटणी मस्त असं त्याचा कच्चापणा जाऊस्तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. आता इथे परतवून झाल्यानंतर ना, मी याच्यात ॲड करत आहे वांगा आणि बटाटा. आता हे वांगा आणि बटाटा आहे, त्याचंही थोडंसं मऊ होईस्तोपर्यंत तो अशा पद्धतीनं परतवून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला अशा पद्धतीनं हे वांगे बटाटे परतवून घ्यायचे आहेत एकत्र, जेणेकरून पूर्ण बोंबलाचा फ्लेवर हा वांगे बटाट्याला मस्तपैकी लागेल. आता आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण देऊन ठेवूया, जेणेकरून याच्यातलं पूर्ण पाणी आटून जाईल. पाणी आटल्यामुळे भाज्यांना टेस्ट एकदम चांगली येते. अशा पद्धतीने मस्त असं परतून झालेलं आहे सर्व काही. आता तुम्ही बघू शकता याला कलर किती मस्त आलेला आहे. आता आपल्याला जेवढं हवं आहे तेवढा रस्स्यासाठी आपण पाणी टाकूयात. पाणी हे नेहमी गरमच टाकायचं आहे. मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि जेवढी कन्सिस्टन्सी म्हणजे जेवढं पातळ हवं आहे तुम्हाला किंवा घट्ट आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता. आता पाणी ॲड करून झाल्यानंतर ना, एक 6 ते 7 मिनिटांसाठी परत झाकण देऊन ठेवायचं आहे. आणि इथे बघू शकता की आपली भाजी कशी मस्तपैकी रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने वांग बटाटा बोंबलाचा रस्सा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशी झाली होती. आणि त्याचबरोबर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट्समध्ये सांगा. ही रेसिपी एकदम गावरान पद्धतीची आणि सिंपल आणि साधी होती, पण टेस्टला एक नंबर आहे. तुम्ही ही भाजी भाताबरोबर किंवा मग चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, पण मला ही पर्सनली भातासोबत खूप आवडते.
तुम्हीही नक्की ट्राय करा आणि आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. आणि ह्या रेसिपीसाठी आपल्याला खूप काही साहित्य लागणार नव्हतं, फक्त आणि फक्त कांद्यावरती आपण ही भाजी बनवलेली आहे. पण याची टेस्ट तुम्ही एकदा करून बघितल्यावरती नक्कीच कळेल. भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.